ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेले आहेत. सर भवन्स ज्योतिष भारती भारतीय विद्याभवन मुंबई येथे उपप्राचार्यपद तसेच अभिजित प्रतिष्ठान येथे व्याख्यातेपद भूषवत आहेत. विविध नियतकालिके, वृत्तपत्रे यातून लेखन करत आहेत. कार्यशाळा, अधिवेशनातून भाषणे, यूट्यूब व्हिडिओ अशा अनेक माध्यमातून ज्योतिष क्षेत्रातील नामांकित श्री जोशी सरांना नक्षत्रचिंतन, रंगज्योतिष, सायन गणित अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. मी जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्री शरद जोशी सरांचा सन्मान करावा. धन्यवाद जोशी मॅडम. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे उपाध्यक्ष, ज्योतिष विद्या प्रतिष्ठानचे संचालक आणि ज्योतिष विज्ञान मासिकांचे संपादक श्रीयुत सिद्धेश्वर मार्केटकर सर हे गुरुवर्य तांबेरकर सर, श्रीयुत वदा भट सर यांच्या मार्गदर्शनाने ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद आणि ज्योतिषशास्त्री परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. दैनिक केसरी, पुणे दर्शन या वाहिनीवर त्यांनी वर्तवलेली अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरलेली असून अनेक दिवाळी अंकातून त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. ज्योतिष विज्ञान दिवाळी अंकास सलग 3 वर्षे पुरस्कार मिळाला असून स्वर्गीय शाहू मोडक पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार तसेच विविध मानसन्मान सरांना प्राप्त झाले आहेत. मी जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सिद्धेश्वर सरांचे सन्मान करावा. धन्यवाद जोशी मॅडम. जोशी मॅडम 1 मिनिट थांबावे. आज वाढदिवसानिमित्त मॅडम यांना देखील सर शुभेच्छा देत आहेत. कृपया स्वीकार करावा. धन्यवाद सर. ज्योतिषशास्त्रातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, वंदनीय असे मेदिनीय ज्योतिषशास्त्री श्रीयुत उदयराज साने आधी हस्तसामुग्री आणि नंतर ज्योतिष अशा त्यांच्या 35 वर्षाच्या प्रवासात विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यामधून ज्योतिषविषयक लेखन, मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या गजानन आशिष मासिकाचे संपादन, दैनिक केसरीमधून मेदिनीय व साप्ताहिक राशी भविष्य लेखन, देशात आणि परदेशात जातकांना मार्गदर्शन, व्याख्याने अशा उल्लेखनीय कार्यासाठी प्रख्यात असणाऱ्या साने सरांना ज्योतिष वाचस्पती, ज्योतिष मार्तंड, ज्योतिष कौस्तुभमणी, यशस्वी, रेखाशास्त्री इत्यादी पदव्या आणि रोटरी क्लब, शाहू मोडक प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांद्वारे सत्कारांनी व पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, फलज्योतिषातील दशा आणि दिशा, नक्षत्र योगातील हर्षल प्लुटो एक अभ्यास, मेदिनीय ज्योतिष, ज्योतिष सहस्त्रावली ही त्यांची गाजलेली पुस्तकं. काहीशा दुर्लक्षित अशा प्लुटो आणि हर्षल यांचा अभ्यास करणारे एक ज्येष्ठ ज्ञानी संशोधक ज्योतिषी असा त्यांचा यथार्थ लौकिक आहे. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी उदयराज साने सरांचा सत्कार करावा.
यानंतर मी ज्योती जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रभावती आचार्य मॅडम यांचा सत्कार करावा. मॅडम न्यूमरॉलॉजी मास्टर आहेत. आता या चर्चासत्राची सूत्र श्री पुरोहित सर यांच्याकडे सुपूर्त करते. ह्या सत्राचं वैशिष्ट्य म्हणजे AC चालू असताना सुद्धा घाम फुटू शकतो. कारण ही 3 जी माणसं बसली आहेत ना, ही आपल्याला खूप घाबरवू शकतात. कदाचित असं काही सांगू शकतात की जे पहिलं ऐकल्यानंतर आपण तहान भूक विसरून काही करू. यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कशावरती सांगतात. मला नेहमी हा प्रश्न पडतो की देशातले कलाकार कधी मरतील हे सुद्धा सांगून मरतात. हाही प्रश्न पडतो की क्रिकेटच्या मॅचमध्ये कोण कधी स्कोअर करेल, किंवा जागतिक स्तरावरती भूकंप केव्हा होणार, सुनामी केव्हा येणार, कोणते ग्रह दलबदल करणार आणि काय होणार आणि काय नाही. एका गरम गरम संध्याकाळी आपल्याला हा विषय मिळाला आहे. खरं तर एखाद्या तलावाच्या किनारी वगैरे आपण बसून छान थंड हवेत ऐकला असता विषय जास्त मजा आली असती. काय हरकत नाही, आपण असंही एन्जॉय करू. आणि ह्यांचा जो विषय असतो ना, तो मी आता पहिल्यांदा अशी सुरुवात करणार आहे. ब्रेकिंग न्यूज. आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय, प्रत्येकाचा आपला एक वेगळा वेगळा एरिया आहे. हे तिघंही मास्टर्स आहेत त्यांच्या एरियामध्ये. तेव्हा त्यांच्या ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदा आपण ऐकूया. ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय असतं, कोणाला तरी जागतिक ह्याच्यावर काहीतरी सांगायचं असतं, कोणाला काहीतरी पावसा पाण्यावरती सांगायचं असतं, कोणाला काहीतरी स्टेट पॉलिटिक्सवरती सांगायचं असतं. आणि त्यांचा जो आवडता विषय आहे त्याच्यावर प्रत्येकाला मी पहिल्यांदा 3 ब्रेकिंग न्यूज द्यायला देणार आहे. 3 ब्रेकिंग न्यूज तुमच्या आवडीच्या. ओके, त्या तुम्ही सांगणार का, कसं सांगणार. अणुयुद्ध होणार 2023मध्ये. ठीक आहे, असं काहीतरी. हां, थोडीशी सनसनाटी पाहिजे, नाही तर त्याशिवाय काही मजा येणार नाही आपल्याला. एक तर आपण असं सगळे बसलो वाट बघतो काहीतरी मोठं काहीतरी ऐकायला मिळेल. शरद भाई तर एकदम स्टान्स घेऊन तयारीत बसलीत. हां, आय थिंक आता फक्त त्यांना सांगायचं चल मेरे भाई की एकदम तयारीत निघतील. शरद भाई, तुम्हारा 3 ब्रेकिंग न्यूज़ यहाँ आके देंगे, यहाँ से वहीं से देंगे. आइए प्लीज फील कम्फर्टेबल. हां, एक गोष्ट, शरद भाईंना कोणीही कोणत्याही कुंडलीबद्दल प्रश्न विचारू नका, कारण आजचे रात्रीचे 8 वाजेपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. जर तुम्हाला विचारायचं असेल तर रात्री 8 वाजता आमच्या हॉटेलवरती या, 12 वाजेपर्यंत मला नक्की समजेल. ही इज अ एक्सलंट एनालायझर, जस्ट एन्जॉय इट. हाँ, कोई भी 3 ब्रेकिंग न्यूज़. हाँ, आपकी इच्छा. नमस्कार सभी को. जब भी हम मुंडियन एस्ट्रोलॉजी स्टडी करते हैं तो नटल एस्ट्रोलॉजी और मुंडियन एस्ट्रोलॉजी में बहुत फ़र्क रहता है. सेकंड थिंग कि मुंडियन एस्ट्रोलॉजी पॉइंट ऑफ व्यू, जहाँ तक मेरा पर्सनल ऑब्जर्वेशन है और एक्सपीरियंस है, कि वो उसके साथ जो लीडरशिप रहती है वो ज़्यादा रोल प्ले करती है. अभी जो लास्ट 5 मार्च को भी जो एक ऑनलाइन कॉन्फ्रेंस हुई थी अभिजीत के थ्रू और ज्योति मैडम के थ्रू, जिसने भी बताया था कि रशिया यूक्रेन का जो वॉर है एटलीस्ट नेक्स्ट नवंबर ये तक चलेगा, और उसके बाद नवंबर के बाद पुतिन की जो कंडीशंस है वो कहीं ना कहीं एक पोजीशन चेंज हो रही है और फरवरी तक वो कंडीशंस बनी रहेगी. और उसमें मेन इम्पोर्टेंस है, यहाँ यूक्रेन का पॉइंट नहीं है, प्रॉब्लम है रशिया और यूएसए का, कि दोनों का जो चार्ट है मेरे पास, ये चार्ट एक कस्पल चार्ट है, तो शायद डिस्प्ले नहीं कर सकता हूँ यहाँ क्योंकि वो डिफ़िकल्ट हो जाएगा. लेकिन जो यूएसए का चार्ट है और
पुतिन का चार्ट है, और दोनों की लीडरशिप में बहुत सारे प्रॉब्लम है। और ये वॉर यूक्रेन एक स्पॉट बन गया है, लेकिन मेन इम्पोर्टेंस है कि उसका और ये रसिया का यूएसए के साथ बहुत बड़ा कंडीशंस है। और पर्टिकुलरली आने वाले दिनों में जैसे भी आज एज ऑन टुडे यूक्रेन को मोर देन अणुयुद्ध से ज़्यादा बॉम्बार्डिंग हो चुका है, डिफरेंट वेपन से बॉम्बार्डिंग हो चुका है। लेकिन जो मेन टारगेट है वो शायद कहीं ना कहीं यूएसए कनाडा बॉर्डर पर आ सकती है, वन ऑफ द एरिया वो है। और उसमें ख़ास तौर पे ये एक स्लो मोशन पे जो वॉर जा रहा है उसका रीज़न यही है। अदरवाइज़ रशिया के लिए इतना वो कंडीशन नहीं थी कि वो इतना दिन खींचे, लेकिन ये स्लो मोशन खींचने का जो कंडीशन है उसके चार्ट के हिसाब से वो अभी आने वाले दिनों में जैसे मंगल बदलेगा तभी ये सिचुएशन बनेगी, जैसे शनि रेट्रोग्रेड होकर वापस कैप्रिकॉर्न में आएगा तभी ये सिचुएशन बनेगी, जैसे हसल के साथ उसके एस्पेक्ट बनेंगे तभी सिचुएशन बनेगी, और प्लूटो के साथ बनेगी। तो ये सिचुएशन अणुयुद्ध के लिए एक संभावित कंडीशन बता सकती है। एक कंडीशन है। सेकंड कंडीशन है कि जहाँ ये एक मिनी वर्ल्ड वॉर की कंडीशन है, लेकिन 2035 तक उसमें 27 से 29 और 34 to 36 एक बड़ा वॉर इंडिकेशन है, जिसमें वर्ल्ड वॉर की कंडीशन भी आ सकती है। और इंडिया उसमें कंपेयर टू इन्वॉल्व वो कंडीशन में आ जाएगी, क्योंकि उसका चार्ट एक जो प्लूटो के ट्रांजिट में जो हुआ था 1947, 1857, 1767 वो साइकिल में बैठ रहा है, और वो वजह से कहीं ना कहीं ये वॉर की कंडीशंस वहाँ वर्ल्ड वॉर की कंडीशन में इन्वॉल्व हो सकता है, और दैट इज इंडिया भी उसमें इन्वॉल्व कंडीशन आ जाएगी। तो ये कंडीशंस है। थर्ड फैक्टर्स भी बताया था कि 25 साल 30 साल के बाद कहीं ना कहीं जो पार्टीशन हुआ था वो पार्टीशन की सिचुएशन भी, जैसे सुबह बताया कि डेस्टिनी मैनेजमेंट का 2 ही कंडीशंस है। आपको डेस्टिनी मालूम है तो उसको मैनेज करना सीखो, अदरवाइज डेस्टिनी आपको मैनेज करेगी। 2 ही ऑप्शन है आपके पास। अगर चार्ट के इंडिकेशंस यहाँ है तो अपने पास टाइम है, वी हैव टू मैनेज दैट कंडीशन। सेकंड थिंग, लीडरशिप। लास्ट इंडिपेंडेंस से लेके अभी जो कंडीशन बनी है उसमें 3 लीडर ऐसे आए कि जिन्होंने आउटसाइड के साथ ब्रेवली फाइट किया, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी और प्रेजेंट पीएम नरेंद्र मोदी। इनका जो चार्ट है वो कंडीशन दिख रही है कि जब तक वो कंडीशन ऐसे लीडरशिप है तो इंडिया की कंडीशन बनी रहेगी। जैसे लीडरशिप चेंज हो जाएगी तो ज़्यादा चांसेस की कंडीशन चेंज होती है। सेकंड कंडीशन ये क्यों बोल रहा हूँ कि इंडिया का जो चार्ट है बिलो होराइजन प्लैनेट्स है, और जो भी बिलो होराइजन प्लैनेट रहता है तो दे आर ऑलवेज सबमिसिव कंडीशन में रहता है। उसे फाइट करने के लिए कोई स्ट्रांग प्लैनेट चाहिए, कंडीशन चाहिए, जो प्रेजेंट चार्ट में पीएम के चार्ट में है। तो जो सबमिसिव कंडीशंस है वो कंडीशंस को ओवरकम करने के लिए स्ट्रांग लीडरशिप की कंडीशन में चार्ट चाहिए, जो पीएम मोदी का है। उसका कंपैरिजन मैं एक अलग उदाहरण से देता हूँ। 1948 में इजराइल सेपरेट हुआ, इंडिपेंडेंट हुआ, और 1947 में इंडिया हुआ। आज की तारीख में इंडिया एंड पाकिस्तान, इंडिया एंड पैलेस्टाइन, अभी आप देखेंगे कि इंडिया एंड इजराइल का दोनों का कम्पैक्ट है कितना डिफर है, क्योंकि इंडिया का जो सबमिसिव कंडीशन है वो इजराइल में नहीं है। वो अगर चार्ट टाइम मिला तो भी वो डिस्कस करूँगा। त्यांनी जे वर्णन केलं की भारतामध्ये भारताची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये सर्व जो ग्रह आहेत हे अनुदित भागात आहेत, आणि अनुदित भागात ग्रह असणारी माणसं ही समर्पण वृत्तीची असतात, सबमिसिव्ह असतात। त्यामुळे अशा कुंडलीला जेव्हा एखादा आक्रमक नेता मिळतो तेव्हा तो नेतासुद्धा त्या कुंडलीला चालवायचा प्रयत्न करतो। जर भारताचा नेता बदलला तर भारताच्या बाबतीत घडणाऱ्या घटना बदलतील असं त्यांचं म्हणणं आहे, राईट? यस। आणि दुसरी गोष्ट त्यांनी महत्त्वाची सगळ्यात पहिल्यांदा सांगितली ती अशी आहे की आत्ता शनी वक्री आहे, आणि वक्री होऊन तो मकर राशीमध्ये जाईपर्यंत रशिया ही लढाई स्लो चालवत राहील आणि कंडिशन तशीच ठेवत राहील, कारण त्याला ह्या युद्धामध्ये अमेरिका जर आली तर एका विशिष्ट ठिकाणी त्यांच्या मते कॅनडा आणि USA यांच्या एखाद्या ठिकाणी अण्वस्त्रांचा हल्ला करावा अशी त्यांची बहुतेक स्थिती असावी असं त्यांचं म्हणणं दिसतंय. एम आय राईट? यस. सो त्यांच्या ब्रेकिंग न्यूज काय आहेत? वेट ॲटॉमिक वॉर इज लाईकली टू बी देअर. It is on partly basis, but it will be there.
2. World war is expected and India will be part of the world war. When? Keva? See, as on today, India will not be part in this world war. Okay. लेटेस्ट स्टेज जो बताया कि 27 से जो साइकिल चालू होती है टिल 35-36 उसमें इंडिया कंपेयर टू पार्ट ऑफ द वर्ल्ड वॉर. 2027 ते 35 या काळात जी काही साखळी जी चेन आहे किंवा जो एक प्लुटोच्या भ्रमणाचा पार्ट आहे त्यांच्या मते, बरोबर ना? प्लुटो भी है और शनी भी है. शनी आणि प्लुटो यांच्या ऑर्बिट्स और हर्षल भी है. आणि हर्षल ह्या मेजर 3 प्लॅनेट्सच्या जोरावर 27 ते 35 या काळामध्ये ब्रेकिंग न्यूज, इंडिया विल बी पार्ट ऑफ वर्ल्ड वॉर और इंडिया विल बी कंपेल्ड टू बिकम पार्ट ऑफ वर्ल्ड वॉर, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. किती लोकांना भीती वाटते? वर्ल्ड वॉरची भीती किती लोकांना वाटते? बरोबर आहे. कशाला वाटेल? 35 मध्ये ना. आत्ता इथे AC केलं त्याचा आम्हाला त्रास होतो. ते वर्ल्ड वॉर कोण वगैरे बघणार असं होणार ते. पण अतिशय गंभीर गोष्ट आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. येस. सो शरदभाईंनी ब्रेकिंग न्यूज आपल्याला 3 दिलेल्या आहेत आणि नेतृत्व बदललं की देशाची भाग्यरेषा बदलते. राइट. ओके, थैंक यू. ये एक प्रश्न ऑब्जर्व है कि जैसे लीडरशिप चेंज होती है तो उसकी इम्पैक्ट अपने यहाँ, क्योंकि अपना चार्ट सबमिसिव है, तो अगर हमको लीडर सिलेक्ट करने का है तो अगर पे पास ऑथेंटिक डेटा रहता है तो वी कैन सिलेक्ट द राइट पर्सन. सी, त्यांनी एक खूप मोठं स्टेटमेंट केलंय. ज्योतिषी सुद्धा भारताचा भक्कम नेता निवडू शकतील. जोरदार टाळ्या वाजवा. भक्कम नेता कसा निवडावा त्याचे निकष आपल्याला ते सांगतील. ते निकष आपल्याला कळू शकतील. पण नेता भक्कम असेल, त्याची कुंडली भक्कम असेल तर तो देशाला ड्राईव्ह करू शकेल. अदरवाईज इंडियन पीपल आर सबमिसिव्ह असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे आपल्याला दिसतंच आहे, कुठे काय झालं तरी वी आर व्हेरी सबमिसिव्ह. उसके अंदर कंडीशन में पूरा कंडीशन होराइजन के बिलो है, तो विदाउट लीडरशिप वी कैन नॉट अचीव अवर टारगेट और गोल और प्रोग्रेस. वंडरफुल. सी, ही हॅज सेड समथिंग. ज्यांच्या कुंडलीमध्ये सारे ग्रह हे अनुदित भागात असतात त्यांना कोणीतरी चांगला चालक लागतो. म्हणजे लग्न झालं आणि एखादी बायको डॉमिनेटिंग मिळाली की माणसं प्रदर्शन करायला लागतात, बरेच कार्यक्रम करायला लागतात, खूप मोठे काम करायला लागतात. असं होऊ शकतं. म्हणजे उसके लिए कंपेरेटिव फैक्टर्स में मैं लाया हूँ इजराइल का चार्ट. 1948 में इजराइल इंडिपेंडेंट हुआ 14 मई को और इंडिया हुआ 1947 में. बराबर. दोनों के चार्ट में इजराइल स्ट्रांग. मैंने एक टॉपिक रखा था, सुनील पुरोहित को भी सुबह बताया था, IP इंडिया पाकिस्तान, इंडिया इजराइल पैलेस्टाइन, दोनों एक ही अल्फ़ाबेट से स्टार्ट होते हैं लेकिन दोनों को वर्कआउट करने की कंडीशंस अलग है. उसमें वन ऑफ द रीजन्स ये है. इस्रायलची कुंडली जी आहे ही अत्यंत भक्कम आणि आक्रमक कुंडली आहे. कोणीही शेमडा जरी प्राईम मिनिस्टर झाला तरी ते पॅलेस्टाईनशी लढणार असं तुम्हाला म्हणायचं आहे? कोणीही प्राईम मिनिस्टर झाला, कोई भी हो गया उधर प्राइम मिनिस्टर, लेकिन दे विल फाइट, तरी सुद्धा ते लढू शकतील. आपली कुंडली अशी आहे की आपल्याला अवतार यावेच लागतात. दे आर नॉट सबमिसिव्ह. आपली कंडिशन नव्हती. आपल्याकडे कोणी आलं आणि सांगितलं चला लढायला निघा, मग आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या जयंत्या करू, सगळं करू, पण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ का आम्ही? बरोबर आहे, तिकडे जाऊ दे चापमारी, कशाला आपली एनर्जी फुकट करायची. सो वी नीड व्हेरी स्ट्रॉंग लीडर. थँक्यू व्हेरी मच. येस. नाउ ब्रेकिंग न्यूज फ्रॉम सिद्धेश्वर मारटकर. येस, या ना, वरती या ना. अच्छा, एक सेकंड, तो प्रश्न घेणार आहे मी. आहे तो प्रश्न आहे. अच्छा आहे. हाँ है ना, वो सवाल आपने जो बताया था उसी से वही सवाल है. ले लेंगे. आगे ना, हमारे साथ प्लीज फील फ्री. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या ज्या अधिवेशनाच्या आयोजक माननीय ज्योतिषी मॅडम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आमच्या सगळ्यांच्या वतीने. मला त्यांना एक धन्यवाद याच्यासाठी द्यायचं आहे की मी 2006ला याच ठिकाणी भव्य अधिवेशन आपण भरवलं होतं. सुनील पुरोहित यांनी खूप चांगली मदत केली होती. सहस्त्रबुद्धे असतील, एक 800 लोकांचा आपण प्रतिनिधी तिथे या ठिकाणी आले होते. त्याची पुन्हा आठवण दिल्याबद्दल मला त्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करायचे. बेदिने ज्योतिष हा जो विषय आहे, हा तुम्ही एवढा किचकट विषय असून सगळेजण थांबला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. तर
तर काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रहयुगाचा पण विचार करता आला पाहिजे. मी भविष्य सांगेल की बाबा काहीतरी 25ला मोदी परत येणार नाही, योगी किंवा कोण अमित शहा पंतप्रधान होतील, हे ब्रेकिंग न्यूज धरायला हरकत नाही. दुसरं या वर्षीचा पाऊस हा अतिवृष्टी होईल, हे ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. फक्त उशिरा सुरुवात होईल, 20 जूननंतर त्याची सुरुवात होईल. शेअर मार्केट ऑक्टोबर 2022पर्यंत खाली राहील, तिथून पुढचं मार्केट पुन्हा चांगल्या पद्धतीने वरती राहू शकतं. बातम्या ऐकताय ना तुम्ही? खूप महत्त्वाच्या बातम्या आहेत, लक्षात ठेवा. अतिवृष्टी होणार आहे, छत्र्या विकत घ्या. शेअर मार्केट ऑक्टोबरपर्यंत खाली राहील, नंतर ते वर जाईल. करेक्ट. तोपर्यंत ऑक्टोबरपर्यंत खरेदी करून ठेवा. सोनंसुद्धा यावर्षी चांगल्या किमतीने आणखीन वाढेल. तर सोन्याचा भाव सोन्याच्या किमती वाढणार आहेत. जोरदार टाळ्या. महिलांनी घरी हट्ट धरायला हरकत नाही. आणि सगळ्यात पहिली बातमी होती ती पहिली, नरेंद्र मोदी 25 नंतर राहणार नाहीत. बघा, मला ही बातमी त्यांच्याकडून ऐकून घ्यायची होती. कारण कसं आहे की मी जर काही म्हणालो असतो तर ते नंतर म्हणाले असते, मी असं कुठे म्हणालो होतो. तर बातमी काय आहे, 2025 नंतर नरेंद्र मोदींची जागा अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ घेतील अशी एक शक्यता आहे. ब्रेकिंग न्यूज मिळाली की नाही तुम्हाला? सो यू गॉट 3 ब्रेकिंग न्यूज फ्रॉम सिद्धेश्वर मारटकर सर. जोरदार टाळ्या. तुम्हाला एक सांगू मी, मेदनीय ज्योतिषशास्त्रामध्ये भविष्यकथन करायला खूप मोठी छाती लागते, हे लक्षात घ्या. इट्स नॉट अ जोक. एखादा घरी आलेल्या माणसाला तुम्ही सांगितलं तुझं लग्न होईल रे, आणि नाही झालं, तो तसं म्हणत नाही तुझी मुलगी दे म्हणून. पण मेदनीय ज्योतिष जर चुकलं तर काय होतं मला माहीत नाही. लोक सांगतात काय काय सांगवता ना तुम्ही, अमुक होणार आहे, झालं नाही, जसं काय बॅटगुनीच खेळायला जाणार होते. सो पीपल एक्सपेक्ट ह्यूज. खूप अपेक्षा असते लोकांची मेदनीय ज्योतिषाकडून सुद्धा. येस साने सर, तुमच्या 3 ब्रेकिंग न्यूज मला ऐकायच्यात. बघा, आणि काही वेळा कसं असतं, नाही तो नाही, तो चांगला आहे, तो माईक चांगला आहे. कलेक्टिव्ह डेस्टिनी किंवा मेदनीय ज्योतिषशास्त्रातल्या बातम्या ह्या लोकल असू नयेत अशी अपेक्षा आहे. साने सर तर सांगणार नाहीत मला माहिती आहे, पण नाही तर सांगतील की ह्यावेळी आमच्या शेजारचा बाळू पाटील निवडून येणार अशी बातमी अपेक्षित नाही. येस. नमस्कार. सर्वप्रथम मी अधिवेशनाच्या मुख्य संयोजिका ज्योती जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि हे अधिवेशन जे त्यांनी भरवलं आणि सक्सेस केलं याबद्दल त्यांचे आभार मानतो. मला या ठिकाणी त्यांनी जे निमंत्रित केलं याबद्दलही मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी आता माझ्या भाषणापूर्वी एक गोष्ट ही सांगणार आहे की मेदिनीय ज्योतिष हा खूप मोठा विषय आहे आणि या विषयाची व्याप्ती ही प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये ब्रेकिंग न्यूजमध्ये त्याला जे कोंडायचा प्रयत्न केला यासाठी मला पुरोहित सरांना धन्यवाद द्यायचे आहेत. हा, मला इतकी भीती वाटली. मला वाटतं ते म्हणतात काय समजतात पुरोहित सर स्वतःला, असा स्टार्समध्ये त्यांनी सुरुवात केली आणि म्हणून म्हटलं जरा एक पॉज घेऊ यामध्ये. हां, थँक्यू. कारण या विषयामध्ये खूप टॉपिक आहेत आणि आपल्याला चर्चा थोड्या टॉपिकवर करायची आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूजची आवश्यकता होती आणि तेच ते करतायत, म्हणून याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार. पण जागतिक युद्ध ही माझी पहिली ब्रेकिंग न्यूज आहे. पण ही मेषेत शनी आल्यानंतर कदाचित अशा पद्धतीचं वॉर होऊ शकतं असं मला वाटतं. याचं कारण हे युद्ध जे होणार आहे हे युद्ध 3 पातळ्यात लढलं जाईल. एक पहिली पातळी अंतराळ युद्ध होईल, दुसरी पातळी व्हायरस युद्ध होईल किंवा तिसरी पातळी आण्विक युद्ध होईल. यापैकी एकाचं त्या दृष्टीने मुख्य महत्त्व आहे.
आता त्याची सुरुवात ही मीन राशीत शनी नेपच्यून युती होते 2026ला. त्यावेळेला हे पुन्हा एकदा व्हायरसाचा उद्रेक होईल असं मला वाटतं, किंवा जुनाट जे आजार आहेत ते पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. माझं मागे एक व्याख्यान आपले जकातदार सर यांच्याकडे झालेलं होतं, विजयरावांकडे. तेव्हा मी हा विषय सांगितला होता त्यांना. त्याची सुरुवात 2026 मीन राशीत शनी नेपच्यून युती यामध्ये ते होऊ शकेल. दुसरी माझी ब्रेकिंग न्यूज आहे की 13 जून 2023ला हर्षल हा कृत्तिका नक्षत्रात येतो आणि तिथून पुढे तो 44 महिने कृत्तिका नक्षत्रात आहे. या कृत्तिका नक्षत्रातला हर्षल हा संपूर्ण जग पालटून टाकेल असं मला वाटतं. अनेक चांगले आणि वाईट अशी फलितं यामध्ये कृत्तिका नक्षत्रातील हर्षल देणार आहे. कारण कृत्तिका नक्षत्र हे डिव्हाइड झालं आहे. मेष राशीतला शेवटचा चरण हा कृत्तिका नक्षत्रातला असतो, पण तो गुरुचा नवमांश असल्यामुळे या ठिकाणचा हर्षल अनेक क्रांतिकारी शोध लावेल असं मला वाटतं. दुसरा जो मकर राशीतला पहिला मकर नवमांश जो आहे वृषभ राशीतला, तो अत्यंत डेंजरस आहे. अशा वेळेला मात्र या हर्षलचे अतिशय वाईट परिणाम आपल्याला दिसून येतील. यामध्ये संपूर्ण ऋतुमान हे कंप्लीट बदलेल. भूकंपाचे खूप मोठे योग आहेत. अनेक लोकांचे यामध्ये मृत्यू होणार आहेत आणि जग हे महायुद्धाकडे ढकललं जाईल. अशा तऱ्हेची ही दुसरी माझी ब्रेकिंग न्यूज आहे. याला आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे मुख्य म्हणजे आत्ता सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनचं युद्ध. हे आता शेवटच्या टप्प्यात आलं असं वाटतं आहे, पण तसं नाही आहे. याचं कारण असं की आता तिथून युरोपच्या दारात हे तिसरं महायुद्ध येऊन धडकलं. सध्या अशी परिस्थिती जगामध्ये आहे की अनेक देश एकमेकांविरुद्ध युद्ध करण्याच्या गोष्टी करतायत. यामध्ये चीन अमेरिका आहे, किम जोन म्हणजे उत्तर कोरिया आणि अमेरिका आहे, तैवान आणि चीन आहेत, आणखीन एक भारत पाकिस्तान तर चालूच असतं, त्यानंतर भारत चीन पण सुरूच असतं. या अगोदर रशिया आपला संपूर्ण भूभाग परत मिळवण्याच्या दृष्टीने हे युद्ध करण्याच्या अपेक्षित मला वाटतं अपेक्षा आहे त्याच्याकडनं, कारण हे युरोपच्या दारात पोचलेलं आहे आणि पहिला फटका त्याचा पोलंडला बसेल आणि बाकीचे सेकंदावर म्हणजे 200 सेकंद 300 सेकंदात अनेक देश उलथेपालथे होऊ शकतात. म्हणून हे युद्ध जे आहे हे युद्ध असं सहजासहजी होणार नाही. या युद्धामध्ये जसं उत्तरेतले मल्ल एकमेकांच्या गल्लीच्या तोंडावर येऊन एकमेकांना ढोस देत असतात, तसं अनेक राष्ट्र फक्त एकमेकांना धमकावत राहतील की आमच्याकडे खूप मोठी विध्वंसक शस्त्र अस्त्र अशी आहेत. पण ह्याच्यामध्ये हे विभाजन जे होणार आहे याला आणखीन एक कारण असं होणार आहे की शुक्रासाठी खूप मोठं संशोधन आत्ता या देशांनी सुरू केलं आहे. शुक्रावरच्या अशा एका गोष्टीचा यांना शोध लागला आहे की ज्याची किंमत पृथ्वीवर ही प्रचंड डॉलर आहे. प्रचंड डॉलर असल्यामुळे आता ते मिळवण्याचा प्रयत्न हे आधी करणार. त्यानंतर आउटर स्पेसला अशा तऱ्हेचे थांबे निर्माण करणार आणि तिथून पुढे आपल्या देशावर कमीत कमी फटका बसेल अशा पद्धतीने या युद्धाचं ऑपरेटिंग करण्याचा त्यांचा मानस दिसून येतो. आणि म्हणून याला आता खूप मोठी चालना मिळेल. या दृष्टीने आपण आता हे युद्ध बघितलं पाहिजे. या अगोदर माझं एक व्याख्यान झालं होतं मकर राशीतील प्लुटो. हा मकर राशीत आलेला प्लुटो जो आहे
हा या सर्व देशांचा चेहरामोहरा बिघडवून टाकणार आहे. म्हणजे असं की अमेरिकेचे हा 2 तुकडे करेल, त्याचप्रमाणे चीनचे हा 2 तुकडे करेल, रशियाचेही हा 2 तुकडे करेल. या पद्धतीने हे प्लुटोचं भ्रमण होणार आहे आणि हा प्लुटो या बाकीच्या सगळ्या ग्रहांना पळवणार आहे. आणि यातून घडणारं महायुद्ध आणि त्यातून घडणारं विभाजन ही या देशांची मुख्य ओळख होणार आहे. आणि यासाठी आता आपल्याला सिद्ध राहायला पाहिजे. पण लगेचच्या कालावधीमध्ये असं काहीही होत नाही, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पाण्याचा गंभीर प्रश्न हा आपल्या भारत देशासाठी आहे, जगासाठीच तो आहे, पण भारत देश हा त्याला अपवाद नाही. पुढील वर्षी पाण्याची टंचाई ही भीषण असणार आहे. 60 ते 70% फक्त पाऊस पडेल असं मला वाटतं. याचं कारण अग्निराशीत बुधवक्री राहणार आहे आणि कुंभ राशीत शनी असणार आहे. ही मुख्य कारणं त्यामधली असतील. पण अशा पद्धतीच्या या 3 ब्रेकिंग न्यूज आहेत. याला खूप मोठी बाकीच्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. हा मुख्यतः हा प्लुटो ज्या वेळेला हा आला मकर राशीत, तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी नामजपाचं महत्त्व आपल्याला सांगितलं होतं. हा प्लुटो जेव्हा बाहेर जाईल, म्हणजे मकर रास ओलांडून कुंभ राशीत जाईल, तेव्हा याच नामजपाचं महत्त्व हे सर्व जनतेला पटलेलं असेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. थँक्यू. मला त्यांच्या एकूण मांडणीवरून असं वाटलं की ते आपल्याला एक भयकथा सांगतायत. भयंकर भीती वाटायला लागली. पाण्यासाठी आम्ही लढणार, आम्ही जमिनीसाठी लढणार, भारत पाकिस्तान लढणार, जागतिक युद्ध करणार, पण सध्या काहीच प्रॉब्लेम नाही. सो लेट अस बी व्हेरी सेफ. आणि हे अधिवेशन लाईट गेले आले, AC आला नाही तरी देखील अधिवेशन व्यवस्थित चालणार आहे. ओके, सर कमिंग बॅक, तुम्हाला त्यांच्या ब्रेकिंग न्यूज लक्षात आलं का? त्यांनी एक खूप मोठी एखाद्या आपण म्हणतो की नाही गूढकथेसारखी गोष्ट सांगितली. त्यांचं म्हणणं असं आहे की शुक्रावर आक्रमण केलं जाईल आणि त्या शुक्रावरच्या आक्रमणासाठी काही देश, त्याच्यामध्ये असणारी जी संपत्ती आहे, अत्यंत मौल्यवान संपत्ती आहे, त्यासाठी जागतिक स्पर्धा होईल, त्यात अवकाशामध्ये युद्ध होईल, स्टार वॉर्स होतील, स्पेस वॉर होतील आणि ॲटॉमिक वॉरसुद्धा दुसऱ्या कारणांमुळे होतील. एम आय राईट सर? सो गिव्ह हिम अ बिग हँड. बघा, आपल्याकडील एक ज्योतिषी पुण्यामध्ये राहणारे स्पेस वॉरबद्दल देखील सांगतायत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या वाजवा. कारण ह्यानंतर कधीही अशी काही वेगळी सिच्युएशन निर्माण झाली तर तुम्ही सांगू शकता त्या सभागृहात त्या दिवशी AC नव्हतं, आम्ही खूप घाबरलो होतो, चहासुद्धा उशिरा आला होता आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ज्योती जोशी मॅडमचा वाढदिवस होता. आणि त्या दिवशी उदयराज साने सरांनी आम्हाला सांगितलं होतं स्पेस वॉर होईल. हसू नका, हसताय काय? आय एम सिरियस. सो आजच्या सेशनपुरतं आय एम स्लाइटली लाईटर अबाउट दिस. याचं कारण असं आहे की युद्धस्य कथा रम्या, आज त्या खूप छान वाटत आहेत. कदाचित त्यावेळी जसं करोना येण्यापूर्वी आमची स्थिती होती, आपण कसं होतो, मजेत हसत होतो, खेळत होतो, खूप छान छान मस्त करत होतो, धमाल करत होतो, सेशन सगळी खूप छान व्हायची. मला एक ॲडिशन करावं असं वाटतं, करू का? चालेल. आपले लाडके वदा भट सर ॲटलांटामध्ये आणि ते यावे अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून आमचं 2-3 वेळा फोनवर बोलणं झालं. तर त्यांनी जे काही सांगितलं जरा मी तुमच्याशी 1 मिनिटात शेअर करतो आहे. अरे सुनील, काय सांगू तुला, भयानक परिस्थिती येणार आहे. माझं भविष्य चुकलं तर मला बरं वाटेल, इतकं भयानक भविष्य होतं. म्हणून त्यांनी सांगितलं नाही. सो कमिंग टू आता जो करंट क्वेश्चन जो माझ्याकडे आहे हा तुम्हाला तिघांना नाही आहे. आणि बघा, माझ्या सेशनमध्ये कोणाला काही कंपल्शन नसतं. उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही सांगता पास, सांगा चला पुढच्याने सांगा. माझा प्रश्न असा आहे, पुन्हा करोनाची लाट येणार का? पुन्हा
कोरोनाची लाट येणार का? एका वाक्यात, 2 वाक्यात. आणि हो, नाही, काय, किती? लास्ट ईयर ऑलरेडी एक यूट्यूब पे वीडियो रखा है एस्ट्रोलॉजी वर्ल्ड हॉरोस्कोप, उसमें ऑलरेडी बताया कि 2024 मिड तक अदर नाम से भी वायरस कोरोना जैसा रहेगा. येस, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं मत वेगळं असेल तरी चालेल, बिंदास सांगा, मी तुमच्या बाजूने आहे. मागच्याच वेळेला मी सांगितलेलं होतं कोरोना संपलेला नाही आणि 2024-25पर्यंत जोपर्यंत भारतातल्या सर्व लोकांचं वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत कोरोना संपणार नाही. उदयराज, तुम्ही मोदींचं कॅम्पेन करताय, लक्षात येते का तुमच्या? तुम्ही वॅक्सिनचं कॅम्पेन करताय, तुम्ही कोरोनाचं कॅम्पेन करत नाही आहे. मी कोरोना होऊ नये अशी काळजी घेतो. मला उद्या जर त्यांना तिकीट मिळालं जरी कसलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. इतकं क्लिअर कट कॅम्पेन करताय तुम्ही. येस, आणि तुम्हाला काही सांगायचं आहे विषयावर? सिद्धेश्वरजी प्लीज फील फ्री, तुमच्या बाजूनी मी हे लक्षात ठेवा. मी सगळ्यांना समजतो माझ्या बाजूने. जरा 10 नंबरची पत्रिका जरा दाखवत आहे, 10 नंबरची, 10 नंबर. हे बघा, एक लक्षात घ्या की मेदिनीय ज्योतिषाच्यासाठी काही टेक्निकल गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जागतिक घडामोडी होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर 4 बिंदू खूप महत्त्वाचे आहेत. वसंत संपात, तुला संपात, उत्तरायण आणि दक्षिणायन. हे 4 बिंदू अतिशय महत्त्वाचे असतात. त्या ठिकाणी जेव्हा मोठे ग्रह भ्रमण करतील त्यावेळेला जागतिक घडामोडी होण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार असा आहे की ज्यावेळेला वसंत संपातापासून सूर्य वरती जातो विषुववृत्ताच्या वरती आणि पुन्हा तो विषुववृत्तावरती येतो तुला संपातामध्ये, हे 6 महिने जे आहेत ह्याला देव नक्षत्र म्हटले जाते. त्याच्या खाली जे नक्षत्र आहेत अनुराधा ते रोहिणी, तर ही आता पूर्वीच्या काळी कृत्तिका ते विशाखा असं होतं देव नक्षत्र. आता आपण ते वसंत संपात हा आपल्याला माहिती आहे की तो निर्याणमानाने आता तो 24 अंश मागे आलेला आहे. आपल्याला आयनॉन जे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आता आपण वसंत संपात आपला निर्याणमानाने हा मेष 0च्या ऐवजी आपण मीन 5 अंशावरती येतो असं समजायला पाहिजे, किंवा कन्या 5 अंशाने शरसंपात होतो असं म्हणायला पाहिजे. तर दक्षिणायन हे धनु 5 अंशाला होतं आणि उत्तरायण हे मिथुन 5 अंशाला होतं. हा बदल आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. यामध्ये दुसरा जो बाजू आहे की जेव्हा विषुववृत्ताच्या खाली जो नक्षत्र आहेत ते असुर किंवा त्याला आपण यम नक्षत्र म्हणतो, ही कशी आहे त्या ठिकाणी, तर ती विशाखा ते अनुराधा ते विशाखा असं किंवा भरणी, अनुराधा ते भरणी असं अशी जे नक्षत्र आहे. म्हणजे आपण कन्यापासून त्या ठिकाणी तुळेपासून पुन्हा मकर ते पुन्हा मीन असं प्रकारचा तो आहे भाग. आता आपण ह्याला काय म्हणतो, यमलोक म्हणतो. उत्तरायण जेव्हा चालू व्हायचं होतं तेव्हा भीष्म थांबले होते, जोपर्यंत उत्तरायण होत नाही तोपर्यंत. उत्तरायणामध्ये मृत्यू व्हावा म्हणजे जेव्हा आरोहण म्हणतो आपण त्या ठिकाणी, जेव्हा सूर्य उत्तरेकडे चढायला लागतो त्याला आरोहण म्हणायचं, तर तो त्या ठिकाणी शुभ संकेत सांगितलेला आहे. आता ज्यावेळेला खाली येतो आपण शरद संपदापासून त्या ठिकाणी जो मकर वृत्तावरती येतो, यमवृत्तावरती येतो. मकर रास ही यमवृत्ताची रास आहे, की आता आपण धनु मकर असं त्याला म्हणू आपण त्याच्यामध्ये. तर इथं ज्यावेळेला सगळ्या ग्रहांची गर्दी झाली 2019च्या शेवटी, गुरु, मंगळ, शनी, प्लुटो, त्यावेळेला करोना आला. हे तुमच्या लक्षात येईल. मी इथं यमाचा प्रभाव वाढला, गुरुसुद्धा मकर राशीत आल्यानंतर मृत्यू प्रमाण वाढलं, कारण गुरु हा जीवकारक आहे. आलं लक्षात. आता गुरु मीन राशीमध्ये जसा आला किंवा कुंभ राशीमधून तो प्रास झाला त्याला मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता करोना राहणार का, तर जागतिक पत्रिका जर मी मांडतो कधी तर सिंह लग्नाची मांडतो. सूर्य हा मध्य धरून त्या ठिकाणी सूर्याची रास सिंह. तर याच्या 6व्या स्थानामध्ये जेव्हा प्लुटो आला त्यावेळेला करोना चालू झाला, किंवा ज्यावेळेला शनी भ्रमण केलं त्यावेळेला करोना चालू झाला. आता प्लुटो असा ग्रह आहे की तो चिवट आहे खूप. 2039पर्यंत यांनी जसा उल्लेख केला 35, पण 39पर्यंत तो मकर राशीमध्ये आहे. तो उलथापालथ करणार भयंकर, कारण तो यमलोकात, प्लुटोला यमसुद्धा म्हटलेलं आहे, माहिती आहे ना. प्लुटोला यम दुसरं नाव आहे. तर मृत्यू अनेक कारणाने होतील, जसं आजार आहे तसं युद्ध आहे, त्याच्यामध्ये अनेक कारणामुळे मृत्यू होतील. तर मकरेचा प्लुटो याच्या आधी कधी होता, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला कर्केचा प्लुटो होता. 1526 जेव्हा मोगल भारतामध्ये आले त्यावेळेला मकरच प्लुटो होता. 250 वर्षांनी प्लुटो हा
त्या ठिकाणी त्याच राशीमध्ये येतो. याची जी संक्रमण आहेत मेष, कर्क, तुळा आणि विशेष करून कर्क आणि मकर हे जास्ती आहे. भारताची जर पत्रिका बघितली, पत्रिका क्रमांक 19 बघा बरोबर पुढे. तर 1930ला प्लुटोचं आपल्याला माहिती कळाली किंवा त्याचा आपल्याला शोध लागला. त्यावेळेला प्लुटो हा कर्क राशीकडं होता. त्याच्यामध्ये आलं लक्षात. तर तिथं भारताचं जे स्वातंत्र्य मिळालं हे दुसऱ्या महायुद्धाला त्याला चालना मिळाली. दुसरं महायुद्ध 1939ला चालू झालं, 1945पर्यंत होतं. 6 वर्ष ते युद्ध होतं. 44ला 43ला मला वाटतं हिटलरने आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर 44-45ला अमेरिकेने जपानवरती अणुयुद्धाचा 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला त्यांनी 2 बॉम्ब हल्ले केले आणि ते युद्ध त्यानंतर थांबलं. तर ह्याच्यामध्ये प्लुटोचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर त्याच वेळेला त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये भारतामध्ये मोठी क्रांती झाली आणि भारत स्वतंत्र झाला. तर इथं जर तुम्ही बघितलं, मी भारताची मकर राशीची मुद्दाम पत्रिका मांडली. कर्क राशीमध्ये बरेच ग्रह त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये शनी प्लुटो एकत्र असणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. काय तर इथं कर्क राशीमध्ये शनी प्लुटो असणं, आता आपण त्याच्यासमोर आहे. मकर राशीमध्ये शनी. एकच मिनिट जरा तुम्हाला मध्ये थांबवतो मी. माझा प्रश्न एवढाच होता, परत करोना येणार का त्याच्यासाठी सांगतो मी. तर प्लुटोचा सहभाग हा जो पहिल्या पत्रिकेत आपण बघितला की 6वं स्थान कशाचा विकाराचं आहे. मोठ्या घडामोडीमध्ये सगळ्या गोष्टी येतो. करोना म्हणजे काय, तुम्हाला मारलं माणसांना आणि युद्ध पण मारतो माणसांना. तर याच्यासाठी प्लुटोचा संबंध हा महत्त्वाचा आहे. तर हा प्लुटो माझ्या दृष्टीने 2035-39पर्यंत मकर राशीत असणार आहे. तोपर्यंत करोना राहू शकतो. फक्त याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असं असेल असं नाही. जसं आपण 3री लाट आपण सहज घालवली तशी आता 4थी लाट ही कधी येऊ शकते. तर ज्यावेळेला आता शनी 4 जूनला वक्री झाला आहे, पुन्हा आता 12 जुलैला मकर राशीमध्ये येतो आणि पुन्हा 17 जानेवारी 2023ला मकर राशीतून कुंभ राशीमध्ये जातो आणि तो मार्च 2023पर्यंत धनिष्ठा नक्षत्रामध्ये असणार आहे. आत्ता त्याचं भ्रमण हे धनिष्ठा नक्षत्रामध्ये मार्च 23पर्यंत असणार. तोपर्यंत युद्ध आणि कोरोना दोन्ही राहू शकतं. थँक्यू. बरं, त्यांनी आता इतकं छान काहीतरी आपल्याला एनकरेजिंग सांगितलं की प्लुटो असताना मोगलांनी प्लुटो बघून आक्रमण केलं, आपण प्लुटो बघून का नाही आक्रमण करायचं. मग अशी मला ते जकातदार सर विचारत होते की अखंड भारत होणार आहे का. नाही, प्लुटोला पाठीशी घेऊन जर मोगल भारतावर आक्रमण करू शकतात, नाही भारताचा तर तो प्लुटो घेऊन आपण का नाही शिरू शकत POK मध्ये. हे बघा, राशीच्या निश्चित केल्या कोणी टॉलमी असेल किंवा राफेलने असतील, हे लोकांची मानसिकता तिथलं असणारं एकूण प्रदेश याच्यावरनं केलेली. भारताला मकर राशीसाठी एवढं सांगितलं की तो सहनशील आहे. इंग्रजांनी केलं, मोगलांनी केलं आपल्यावरती राज्य अनेक वर्ष. तर तिथं मागच्या शतकातून तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये तर आपल्यावरती नेहमी लोकांनी अतिक्रमण केलं. आपण कुठेही अतिक्रमण बाहेर गेलो नाही आपण. उलट आता धोका असा मला आहे की ह्या सानेंनी उल्लेख केला त्याच्यामध्ये की कृत्तिका नक्षत्राचा जो मंगळ आहे हा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हर्षल आणि मंगळ दोन्ही पण हे 2026पर्यंत हर्षल कृत्तिकामध्ये भ्रमण करणार आहे इथून पुढे. आणि मंगळसुद्धा त्या ठिकाणी आता वक्री होणार आहे ह्या वर्षी, किंवा तो आता त्याच्यामध्ये काही काळ तो कृत्तिकामध्ये असणार आहे. हा जो काळ आहे हा भारतासाठी त्रासदायक आहे. मी एका बाजूने तो रशिया आणि चीन एकमेकांना सपोर्ट करू शकतात, पाकिस्तान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर झाला तर आपल्याकडं आत्ता जे चीनने आता जे काय चालू केलं आहे एक बॉर्डरवरती चीनच्या आणि भारताच्या, ते आक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1 मिनट. यस, आप कुछ कह रहे. AC चालू होगा, आपने बताया था वैसे. उन्होंने बताया था 1838 को AC चालू होगा. क्या टाइम हुआ? 43 को टाइम हुआ है. वंडरफुल. अरे जोरदार ताली बजाओ यार. उन्होंने सुबह में बताया था 10:03 पे सेशन चालू होगा, 10:03 पे लाइट चालू हुआ, अभी 20 मिनट के बाद कार्यक्रम चालू होगा. उन्होंने कहा 10:23 को कार्यक्रम चालू हुआ. फॉर योर इन्फॉर्मेशन. सो शरद जोशी जी इज अ डिफरेंट केमिस्ट्री, याद रखो. उनको अभी यहां आके बताना है अखंड भारत होगा कब, होगा या नहीं होगा. हाँ ठीक है. देखो इनके जैसे मत कहो कि हमारे बच्चे हैं वो मारामारी करने वाले नहीं है, शरीफ बच्चे हैं, हम कभी कुछ करते नहीं है. हम जो हमेशा है भारत एक शक्तिशाली देश है लेकिन सहनशील देश है, हमारे यहाँ ऐसा कभी होता नहीं है, भारत कभी किसी के ऊपर अटैक नहीं करता है, ऐसा कुछ कहने वाले हैं तो कोई बात नहीं है, आप कह सकते हो. देखिए, कोरोना के बारे में जो यूट्यूब पे लास्ट ईयर वीडियो प्रेजेंट किया था एस्ट्रोलॉजी हॉरोस्कोप, उसमें पूरा एक कैलकुलेशन पॉइंट ऑफ व्यू दिया था, आप चेक कर सकते हैं.
जहाँ तक सुनील को सुबह बताया था कि एक टॉपिक मैंने स्टडी के लिए लिया है अखंड भारत के लिए, उसमें इंडिपेंडेंट चार्ट नहीं लिया है। उसमें जो चार्ट लिया है, जब भी इंडियन एम्पायर पॉइंट ऑफ व्यू 1877 जनवरी मिडनाइट को एक कॉन्ट्रैक्ट हुआ था दिल्ली में। अपनी राजधानी थी कोलकाता, लेकिन जो कॉन्ट्रैक्ट हुआ था क्वींस के साथ, वो हिसाब से जो चार्ट बनाया उसमें वर्गो एसेंडेंट है, और ख़ास तौर पे लॉर्ड ऑफ द 12th हाउस सन 4th हाउस में और 12th में केतु है। सेकंड थिंग, यहाँ जो देखते हैं कि लॉर्ड ऑफ 4th हाउस जुपिटर और वीनस दोनों 3rd हाउस में गए, तो जैसे हम देखा कि 1877 के बाद 1876 में अफगानिस्तान उसके पहले डिक्लेयर हो चुका था, 1935 में श्रीलंका, 1904 में नेपाल, 1906 में भूटान, म्यांमार 1948 में, बराबर है। तो एक ये जो कॉम्बिनेशन दिखता है इंडियन एम्पायर की चार्ट की जो कंडीशंस है, वो अखंड भारत के लिए सब कंट्री पॉसिबल नहीं है। एक कंट्री ऐसी कंडीशंस है कि जो उसके लिए ताल्लुकात रख सकती है, और वो कंडीशन ऐसी है कि लॉर्ड ऑफ 12th हाउस अगेन इन द 4th हाउस है, और लॉर्ड ऑफ 10th हाउस मर्क्यूरी कस्बल चार्ट में 4th हाउस में है। तो वो जो कंडीशंस है, एक कंट्री जो ये बताई उसमें से कंडीशंस अखंड भारत के लिए आ सकती है, लेकिन उसके लिए टाइम है। और जैसे ये 1935-34 का जो वर्ल्ड वॉर की कंडीशन बताई, और पार्टीशन की एक जो सिचुएशन बताई 30 ईयर्स के बाद, कहीं ना कहीं वो इम्पैक्ट एक फैक्टर्स ला सकती है। दूसरी कंडीशन ये है कि फ्यूचर प्राइम मिनिस्टर पॉइंट ऑफ व्यू, अमित शाह का डिटेल मेरे पास नहीं है, और कैंडिडेट कोई भी हो सकता है, लेकिन जो एक न्यूज़ बनी रही है कि भाई योगी आदित्यनाथ, क्योंकि नरेंद्र मोदी खुद ने डिक्लेयर किया है कि 75 में वो रिटायर हो जाएंगे, तो ऑलरेडी 1925 में उसका 1950 70 तो 75 ईयर्स कंप्लीट होता है, तो एज पर हिज प्रॉमिस ही विल बी रिटायर। उसके बाद की जो कंडीशंस है, योगी का चार्ट बताता है कि शुड नॉट टेक द प्राइम मिनिस्टरशिप इमीडिएटली 2027 तक, उसे वो लेनी नहीं चाहिए। वो इसका चार्ट बनाया था 2027 तक उसे प्राइम मिनिस्टर लेनी नहीं चाहिए, उसके बाद लेंगे तो ज़्यादा अच्छा है। और सेकंड थिंग, अभिजीत एस्ट्रोलॉजी श्री सुनील पुरोहित और ज्योति जोशी को मैं धन्यवाद देता हूँ कि मुझे यहाँ बोलने का मौका दिया, और उनको अपनी बर्थडे पे खूब खूब बधाई। थँक यू। थँक्यू व्हेरी मच. उदयराज, तुम्हाला 2 मिनटं पाहिजे असतील तर मी देईन. फक्त 2 मिनिटात कोणत्याही डिस्क्रिप्शनशिवाय तुम्ही सांगणार अखंड भारत होणार की नाही, तुम्हाला बीजेपीचं तिकीट मिळणार आहे. अखंड भारत हा होणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे कर्मदरिद्री लोकांना आपण कशाकरता घ्यायचं आपल्याकडे, हा पहिला भाग आहे. याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे का? आणि दुसरा भाग, आपल्याला अशा तऱ्हेची राष्ट्र ही नकोच आहेत आपल्यामध्ये, कारण आपला देश हा स्पिरिच्युअल देश आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारची राष्ट्र आपल्याकडे नाही आवडलं ना, त्यामुळे होणार नाही. ओके ओके, गिव्ह हिम अ बिग हँड. त्यांनी आपल्याला बरं वाटावं म्हणून काही बोलले नाहीत. बघा, आता बरेच वक्ते असे असतात की तुम्हाला बरं वाटावं म्हणून काहीतरी बोलतात, नाही का? त्याच्यामध्ये मी एक असतो. सो मला असं वाटतं की आपण जर संकल्प केला तर जगाला नक्की सुधरू शकतो. सो लेट्स नॉट बिकम डिफेन्सिव्ह अननेसेसरली अँड टेक द थिंग्स ॲज दे आर इन मोस्ट पॉझिटिव्ह स्पिरिट. नाईस हॅविंग दिस सेशन. खूप मजा आली. तिघांनी खूप चांगला अभ्यास केला आहे. मारटकर सरचा इतका अभ्यास करता ते बघून, त्याच्या हातातले कागद बघून मला भीती वाटायला लागली की भरपूर. आणि शरद जोशी काय लिहितात ते मला अजून कळलं नाही कधीच, पण ते लिहितात ते खूप छान लिहितात, हे मला मान्य आहे. खूप चांगलं असतात. आणि उदयराज जरा मला माझ्यासारखे वाटले की थोडं सस्पेन्स पिक्चरवरती काम करायला आम्हाला एकत्र हरकत नाही. सो इट वॉज रिअली नाईस सेशन. गिव्ह देम ऑल 3 बिग हँड्स. जोरदार टाळ्या वाजवा फॉर अ वंडरफुल सेशन. आणि पुढचं सेशन आपल्याला ताबडतोब चालू करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
मेदिनीय ज्योतिष्य हा खूप मोठा विस्तृत विषय इतक्या कमी वेळात सर्व वक्त्यांनी खूप छान पद्धतीने मांडला आणि बऱ्याचशा ब्रेकिंग न्यूजही दिल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ओंकार म्हणजे प्रणव, जप. अ उ म या 3 अक्षरांनी बनलेला ओंकार ध्वनी अनंत शक्तीचे प्रतीक आहे. ओंकाराला पूर्ण ब्रह्मांड व सृष्टी यांचे प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीत योग साधनेत ओंकार साधनेचे विशेष महत्त्व आहे. या अथांग अशा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे डॉक्टर चिवटे सर यांना. त्यांनी कृपया मंचावर यावे. डॉक्टर चिवटे सर. सर स्थानापन्न व्हावे. आता आपण काही विशेष प्रतिनिधींचा सन्मान करणार आहोत. मी मंचावर आमंत्रित करत आहे तृप्ती भोसले मॅडम यांना. तृप्ती भोसले मॅडम. युवराज गोंडे सर. सुवर्णा सुत्रावे मॅडम. दिलीप गुरुजी. डॉक्टर कय्यूम शेख. येत आहेत. 1-2 मिनिटात सगळे येत आहेत. डॉक्टर चिवटे सरांविषयी सांगायचे झाल्यास प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर कोल्हापूरचे संस्थापक डॉक्टर चिवटे सर गेली 21 वर्षे कराड येथील ज्योतिष महाविद्यालयात पंचांग, ज्योतिष फलादेश, मुहूर्तशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र या विषयांचे अध्यापन करीत आहेत. सद्गुरू चिले महाराज व सद्गुरू दादा महाराज भागवत यांच्याकडून अध्यात्म व ओंकार साधना आत्मसात करून त्याचा प्रसार करण्याचे कार्य अविरतपणे डॉक्टर चिवटे सर करीत आहेत. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानांचे कार्यक्षेत्र परदेशातही विस्तारलेले आहे आणि ज्योतिषरत्न, ओंकार महर्षी, स्पिरिच्युअल मास्टर, आर्च ऑफ ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषाचार्य, पराविद्या महर्षी, ज्योतिष शिरोमणी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. मी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर चिवटे सर यांचा सन्मान करावा. धन्यवाद जोशी मॅडम. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला ओंकार साधना या विषयावर मार्गदर्शन करावे. माईकही चालू आहे. तुम्ही तिथून स्वागत आहे सर. नमस्कार मंडळी. आज सगळ्यांच्या भाग्याचा योग आलेला आहे. तुमच्या आणि आमच्या हा भाग्याचा योग ज्योती मॅडम यांच्याकडून आलेला आहे आणि तो वाढदिवसाच्या शुभयोगावर आलेला आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांचं त्याचबरोबर ज्योती मॅडम यांचं पहिला आभार मानतो आणि त्यांनी हा जो आपल्याला चान्स दिलेला आहे, योग दिलेला आहे तुमच्या आमच्या भेटीचा, ह्या योगाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तुम्हाला पण धन्यवाद देतो कारण सकाळपासून तुम्ही ताटलेले आहात. मला माहिती आहे मी सकाळी पहाटे 5 वाजता उठून कराडवरनं 10 वाजता बरोबर इथं आलो. 10 वाजल्यापासून मी इथं
तुमच्याबरोबर अटेंडन्सला आहे आणि आतासुद्धा मी तुमच्याबरोबर अटेंडन्स करतो आहे. तुमचा जास्त वेळ न घेता ओंकार किती आयुष्यात महत्त्वाचा आहे ह्याला सायंटिफिक बेस काय आहे आणि हा जर ओंकार आपण धारण करून घेतला तर टेन्शन रहित जीवन, टेन्शन फ्री जीवन, आरोग्यसंपन्न जीवन आणि प्रदूषण रहित हे सगळं जग हे राहू शकतं. आणि हा ओंकार जो आहे हा किती महत्त्वाचा आपल्या आयुष्यामध्ये आहे ह्याचं एक 15-20 मिनटात मी तुम्हाला हे सांगून तुम्हाला फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी, हा जो ओंकार आहे हा ओंकार अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद आणि आहत नाद एकमेकावर आपटून झालेला जो नाद आहे, वस्तू आपटून झालेला त्याला आहत नाद आणि जो न आपटता झालेला आहे तो अनाहत नाद. ओंकार ही अशा अ उ म ह्या 3 अक्षरे जी आहेत ही विश्वशक्ती आहे. तुमच्या प्रत्येकाचं नाव घेतलं, विश्वामध्ये कुठलंही नाव घेतलं तर अ उ आणि म ही 3 अक्षरापैकी एक अक्षराचा त्यात स्वर असलाच पाहिजे, हे ह्या अक्षराचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, ओंकार ही जी शक्ती आहे ही अ उ म मध्ये आहे आणि अ उ म म्हणत असताना जीभ कुठेही टाळ्याला लागत नाही. बाकी कुठलेही शब्द हे करा, जीभ टाळ्याला, ओठाला, जिभेला लागते. तेव्हा हे 3 जे शब्द आहेत अ उ म हे जीभ न हलवता आपल्याला बोलता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी शक्ती विश्वशक्ती आहे, ओम हा बीजमंत्र आहे आणि ह्या बीजमंत्राच्या संबंधामध्ये ऑस्ट्रेलियाच्या रशियन सायंटिस्टनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर अ उ म ही जी शक्ती आहे हा ओंकार हा बिग बँगमधनं हा ध्वनी निर्माण झालेला आहे. ह्या ध्वनीतनं गॉड पार्टिकल्स निर्माण झालेली आहेत आणि म्हणून तुम्ही आम्ही आता आनंदाचं जीवन जगतो. हा जो ओंकार आहे हा निर्माण कसा झाला तर पूर्वीच्या काळात अति सुरुवातीला 13 अब्ज वर्षापूर्वी 13 वर 10 शून्य एवढ्या लांब काळामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू हवेमध्ये होते आणि त्या काळामध्ये ऑक्सिजनची फ्लेम आणि हायड्रोजनची फ्लेम एकमेकाला धडकली आणि मोठा आवाज झाला तो ओम आणि ह्यातून सूर्याची निर्मिती झाली. सूर्याची निर्मिती जी झालेली आहे त्याच्यावर हे सगळं आपलं जग चाललेलं आहे आणि ओम हे सूर्याचं बीज आहे, सूर्याचा प्राण आहे. आणि तुम्ही आम्ही हे जे ओम म्हणतोय हा ओम हा पंचमहाभूताने युक्त आहे. त्याच्यानंतर हा जो ओम आहे हा काढायचा कसा लक्षात घ्या. ही ऑक्सिजनची फ्लेम, हायड्रोजनची फ्लेम मध्ये ज्या वेळेला स्ट्रोक झाला तो गोल आणि तसाच यू करून इकडं गोल घेतला म्हणजे नागाची फणी झाली आणि वरती चंद्र, असा ओम काढायची पद्धत आहे. इथला हा सूर्य आहे, इथं खाली यू अक्ष आहे ते वायुतत्व आहे, हे अग्नितत्व आहे आणि इकडं जे आहे ते पृथ्वीतत्व आहे आणि वर चंद्र आहे ते आपलं जलतत्व आहे आणि ही सगळी पोकळी आहे हे आकाशतत्व आहे. अशी पंचमहाभूताची मांडणी म्हणजे हा ओंकार आहे. आता हा ओंकार तुम्ही आम्ही म्हणतो तर आपण 3 ओंकार करूया म्हणजे मी तुम्हाला ह्या ओंकाराचं वैशिष्ट्य सांगतो आणि तुम्ही आम्ही ओंकारा कसा करायचा ह्याचं प्रॅक्टिकल करून दाखवतो आणि ओंकाराचे प्रकार किती आहेत सांगतो. तर माझ्याबरोबर सगळ्यांनी आता 3 ओंकार ह्याच्यावर गुडघ्यावर हात ठेवून म्हणूया. म्हणा स्टार्ट. ओ तर ह्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध ओंकार जो आहे तो अ उ म, उदात्त अनुदात्त स्वरित आणि सूर ताल लय. सूर ताल लय ह्याच्यामध्ये असं आहे की हे जे सूर आहेत, ओंकार जो आहे हा पंचमहाभूतांनी युक्त आहे. पंचमहाभूतांनी युक्त आहे म्हटल्यानंतर आपल्या देहामध्ये पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मूलाधार चक्रामध्ये पृथ्वीतत्व आहे, स्वाधिष्ठान चक्रामध्ये जलतत्व आहे, नाभीमध्ये अग्नितत्व आहे, त्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो. हृदयस्थानामध्ये अनाहत नाद, तिथं हृदयस्थानामध्ये वायुतत्व आहे आणि इथं आकाशतत्व आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूताने आपला आपल्याला जन्म आलेला आहे. आता विषय असा येतो की विश्वामध्ये ओम हा आत्मा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूताने आत्माही बनलेला आहे आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशनं ओमही बनलेला आहे, हे देहही बनलेला आहे. तर ह्या देहामध्ये ज्या वेळेला तुम्ही जन्माला येता आणि पहिला टाहो फोडता त्यावेळेला परमेश्वरानं तुम्हाला पहिल्या ओंकार दीक्षा दिलेली आहे आणि तो ज्यावेळेला टाहो फोडता त्यावेळेला तुमच्या ब्रह्मरंध्रातनं हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तत्व देहामध्ये धारण होतात आणि तुम्ही पहिला श्वास घेता, तो श्वास आणि तो टाहो फोडता तो ओम. आता हा जो ओम आहे ह्या ओमबद्दल
जर विचार केला तर आपले ज्ञानेश्वर आहेत, ह्या ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ही पहिली ओळ लिहिलेली आहे. आणि ओम नमोजी ओंकारेशु गणेशु सकलार्थ मती प्रकाशू, ओंकाराला त्यांनी गणेश म्हणलेला आहे. कारण गणेश हा पंचतत्वांनी युक्त आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूत आहेत. कुठलीही वस्तू घ्या त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. प्रखरतेनं कमी जास्त असतील परंतु ती पंचमहाभूताने युक्त आहे. आपण म्हणतो की कणकण में भगवान आहे, तर तुम्ही विचार करा भ ग वान हा शब्द कसा तयार झाला. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, न म्हणजे नीर पाणी, आणि वा भगवा वा म्हणजे अग्नी, आ म्हणजे आकाश, आणि व असे भ ग वा न म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाशाचे आद्याक्षर आहेत. आणि हा प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणून आपण परमेश्वराला भगवानला व्यक्ती समजतो, तर व्यक्ती नसून हा पंचमहाभूताचं चैतन्य आहे. आणि ते चैतन्य जे आहे ते ओंकारामध्ये आहे. म्हणून ओंकार सर्वश्रेष्ठ आहे. आता विषय असा येतो की हा ओंकार जो आहे हा रशियन लोकांनी, जे सायंटिस्टनी ह्या आपल्या भारत देशासंदर्भामध्ये हिंदू धर्मामध्ये जे काही मंत्राच्या सामर्थ्यानं ओम आणि मंत्र हे काय प्रकार आहे ह्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तकामध्ये फिजिक्स केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी हे त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये मंत्राचं सामर्थ्य त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या सायंटिस्टनी सांगितलं की मला तुमच्या दिवसातली फक्त 5 मिनिटं मला द्या. त्या 5 मिनिटामध्ये मी तुमचं आयुष्य बदलू शकतो, भाग्य बदलू शकतो, टेन्शन रहित जीवन तुमचं जे आहे टेन्शन घालवू शकतो, आणि तुमचा जीवन जे आहे ते आनंदानं फुलू शकतो. तुमच्या जीवनात जर आनंद निर्माण झाला, हॅपीनेस निर्माण झाला, तर यू कॅन डू एनिथिंग. हॅपीनेस इज द हायेस्ट पॉवर. मेहर बाबा. तर हे जे सत्पुरुष आहेत ज्ञानेश्वरांच्यापासून सगळे जे काही जन्माला आलेले लोक आहेत ह्या सगळ्यांनी आत्म्याबद्दलच विशेष केलेला आहे. आणि आत्मा ही जी शक्ती आहे ही ह्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की 5 मिनिटं मला तुमची द्या दिवसातली, मी तुम्हाला आयुष्यात सक्सेस मिळवून देतो. तर त्या 5 मिनिटामध्ये त्याने असं सांगितलं की एका सेकंदामध्ये आपल्या देहामध्ये 30 लाख पेशी ह्या नवीन जन्माला येतात, आणि 30 लाख पेशी एका सेकंदाला मरतात. मग 30 लाख पेशी ज्याला मरतात आणि पुन्हा जन्माला येतात त्या पहिल्या पेशीपेक्षा 1.25 पट ताकद घेऊन जन्माला येतात. मग आता तुम्ही विचार करा, एका सेकंदाला जर 30 लाख पेशी जन्माला येतात तर एका मिनिटामध्ये साहित्यिक 18 कोटी पेशी एका मिनिटाला चैतन्य घेऊन जन्माला येतात. आणि अशा जर 5 मिनिटं केल्या तर 18 पंचे 90 कोटी पेशी ह्या 5 मिनिटामध्ये वेगळं चैतन्य घेऊन तुमच्या जीवनामध्ये येतात. ह्या रक्तामधल्या पेशी आहेत. ह्या विचार करा तुम्ही, जर 90 कोटी पेशी 5 मिनिटात जर तयार होत असतील, असे जर 3 महिने तुम्ही मल्टीपर्पज नाही नुसतं रेग्युलर 90 कोटी घेऊया आपण, 5 मिनिटाचं भाषेत सोडून द्या, महिन्याची भाषा सोडून द्या, पण आपण 3 महिने जर अशा पद्धतीनं साधना केली तर त्यांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये तुमच्या संपूर्ण शरीरातलं रक्त, तुमच्या सगळ्या रक्तातल्या पेशी ह्या प्रफुल्लित चैतन्य पूर्ण होतात. आपण 3 महिने सोडले, अजून 3 महिने घेऊया, कमी जास्त आपले 3-4 मिनटं झाली तर 6 महिन्यामध्ये तुमच्या शरीरातलं रक्त बदलतं. आणि तुमच्या शरीरातलं 6 महिन्यामध्ये जे टेन्शन आहे, जो तुमच्या देहामध्ये असलेला विकार आहे, ज्या तुमच्या देहामध्ये षड्रिपू अनबॅलन्स झालेले आहेत, जे पंचमहाभूत अनबॅलन्स झालेले, ही सगळी बॅलन्स होतात. आणि त्यामुळं तुमचं जीवन सुजलाम सुफलाम होतं. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की हे जे जीवन आहे हे जीवन तुम्ही जगत असताना अशी जर तुम्ही साधना एका ठिकाणी एका वेळेला आणि कंटिन्यूच एकच मंत्र घ्या, कुठलाही ओम मंत्र घ्या, ओम जर सिद्ध झाला तर पुढचे सगळे मंत्र सिद्ध होतात. मग ओम नमो भगवते वासुदेवाय घ्या, ओम भुर्वायसा तत्सवितुर्वरेण्यम तो मंत्र घ्या, श्रीराम जय राम जय जय घ्या, किंवा नुसता ओम घ्या. हा मंत्र तुम्ही 7 महिने जर एका ठिकाणी बसून एका वेळेला त्याच संख्येनं म्हणायचा, 108 संख्येनं, 108 संख्या घ्या, 55 घ्या, पण तो करायचा. हे जर तुम्ही केलं तर 7व्या वर्षी तुमच्या हाडातला कण बदललेला असतो, हे सायंटिस्टनी सिद्ध करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचं जीवन, तुम्हाला असलेले रोग, तुम्हाला असलेल्या व्याधी, तुम्हाला असलेलं टेन्शन हे सगळं कम्प्लिटली खलास होतं 7व्या वर्षामध्ये. आणि तुमचं जीवन जे आहे हे शुद्ध बीज तयार होतं. आणि हेच तुकारामांनी सांगितलं, सिद्ध भुजापटी फळे रसाळ गोमटी. आता हे विचार करा, तुम्ही आम्ही ज्या वेळेला जीवन जगतो त्यावेळेला 1-2 मिनिटं मी तुमचा आणखीन थोडा विषय वाढवतोय की ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या चातुर्मासामध्ये लग्नाचे योग नाही आहेत. ह्याचं कारण मध्ये चातुर्मासामध्ये सूर्याची उष्णता पृथ्वीवर कमी येते,
चातुर्मासामध्ये पाणी सगळं बदललेलं असतं, हवामान अनबॅलन्स असतं. अशा ह्याच्यामध्ये आपण ह्या ओंकारातनं जी काही शक्ती मिळते त्याच्यामध्ये श्वसन, पचन आणि रक्ताभिसरण ह्या तिन्हीवर हा ओंकाराचा इफेक्ट होतो. तर ह्याच्यामध्ये पचन संस्थेमध्ये ज्यावेळेला आपण ओंकार करतो त्यावेळेला आपण अन्नरस खाल्लेला आहे, अन्न खाल्लेलं आहे, त्याचं अन्नरसात रूपांतर होतं. अन्नरसाचं रूपांतर हे रक्तामध्ये होतं. रक्ताचं रूपांतर जे आहे हे रक्ताचं रूपांतर चरबीमध्ये होतं, मांसामध्ये होतं. मांसाचं रूपांतर चरबीमध्ये होतं, चरबीचं रूपांतर हाडामध्ये होतं, हाडाचं रूपांतर कुर्च्यामध्ये होतं आणि कुर्च्याचं रूपांतर वीर्यामध्ये होतं. असे अष्टधातू जे आहेत हे एरवी तुमचे तयार होत असतात. तुमचं पचनच हे पंचमहाभूताच्या अनबॅलन्समुळं ह्या तुमच्या चातुर्मासामध्ये पचन न झाल्यामुळं तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, श्वसन व्यवस्थित नसते, हवा शुद्ध नसते, पाणी शुद्ध नसते. त्यामुळे तुमचं रक्त जे आहे हे 100% हे शुद्ध व्हायला वेळ लागतो, पचन व्हायला वेळ लागतो, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी येते आणि तुमचं जास्तीत जास्त पचन हे चरबीपर्यंत जातं आणि तुमचं वजन वाढायला सुरुवात होते. आणि त्यामुळं तुमचं जे वीर्य आहे त्याच्यामध्ये चरबी, हाडं आणि तुमच्या कुर्च्या हे जे काही हे दोष निर्माण होतात आणि ते मूल व्यंग घेऊन जन्माला येतं. आणि हे सगळं ऋषीमुनींना माहीत असल्या कारणानं त्यांनी पूर्वीच्याकडे असं सांगितलं की त्या वेळेला चातुर्मासात लग्न करू नका. आणि मागच्या वर्षी ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी सासऱ्याचं तोंड बघायचं नाही, बायकोला माहेरी पाठवून दे, दिराचं तोंड बघायचं नाही, माहेरी पाठवून दे, असं करत 4 महिने तिला लांब ठेवायचं. एवढं दूरदृष्टिकोन आपल्या ऋषीमुनींचा होता. म्हणून चातुर्मासात लग्नाचे मुहूर्त नाही आहेत. आणि आम्ही ज्योतिषाकडे देतो 100च्या ऐवजी 200 घे, पण मुहूर्त काढून दे. आम्हाला कसली लोळपाळलं पोरगं होईल का नाही आम्हाला माहीत नसते, पण ते होतं आणि आपण पुढची बघतो. असो तर ह्या ओंकारामध्ये श्वसन, पचन आणि रक्ताभिसरण ह्या तिन्ही गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत. आता आपण ओंकार करतो, त्या ओंकाराचा ओम म्हणत असताना हा कंठस्थान, ललाटस्थान आणि ब्रह्मस्थान ह्या तिन्ही स्थानातनं ओंकार जर केले तर आपल्याला पृथ्वी हे नाभिस्थानातनं, हृदयस्थानातनं, कंठस्थान, ललाटस्थान आणि ब्रह्मस्थान ही पंचमहाभूतं आपल्याला जागृत करता येतात. आता सगळ्यांना फक्त कंठस्थानातले ओंकार माहिती आहेत. आता तुम्ही कंठस्थानातले ओंकार केले, पण ललाटस्थानातले जर ओंकार केले तर पिनियल ग्लँडला एकदम स्पार्क येतो आणि तो स्पार्क येतो आणि ब्रह्मरंध्रामध्ये शिट्टी वाजते. तर आता कंठस्थानातले मी 3 ओंकार करतो, ललाटस्थानातले 3 ओंकार करतो आणि ब्रह्मस्थानातले 3 ओंकार करतो. ब्रह्मस्थानामध्ये विसल सिट्टी ऐकायला येते, ती ऐका. आणि ती जर ऐकायला आली म्हणजे काय झालं तर जो आपण ओंकार केला तर ओंकाराचा शब्दाचं ध्वनीमध्ये रूपांतर झालं, ध्वनीचं रूपांतर लहरीमध्ये झालं आणि लहरी ज्या आहेत ह्या आकाशातला थडकून त्या प्रकाश रूपानं परत आल्या. आणि ज्या त्या प्रकाश रूपानं प्रगट येतात तेव्हा अनाहत नादामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि ज्यावेळेला माणूस प्रेमात येतो त्यावेळेला शिट्टी मारतो. बायको जर लांब असेल आणि तिला जर आपल्या जवळ बोलवायची असेल तर 4 चौघात हात मारता येत नाही, आपण शिट्टी मारतो आणि तिला बोलून घेतो. आपला मित्र वरच्या मधल्यात राहत असेल तर शिट्टी मारतो, तो लगेच खाली येतो. ही शिट्टीचं किती महत्व आहे बघा. मग ही जर शिट्टी जन्माला आली तुमच्या ब्रह्मरंध्रामध्ये तर तुम्ही आयुष्यात जिंकलं सगळं. परमेश्वर बोलला तुमच्याशी. आणि म्हणून मी आता हे 3 ओंकार करून दाखवतो. या 3 ओंकारामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हे जे 3 ओंकार होतात त्यावेळेला तुम्ही प्रकाश जो निर्माण होतो तो आपल्या श्वसन मार्गामध्ये आपल्या वायुकोशात जातो. आणि वायुकोशामध्ये जे रक्त आहे त्याच्यामध्ये रक्तामध्ये जो आयर्न आहे त्या आयर्नला त्या प्रकाशाचा स्पार्क होतो आणि त्या आयरचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये रूपांतर होतं आणि तुमचा ओरा जो आहे हा ओरा मोठा वाढला जातो, तुमचा कॉन्फिडन्स वाढला जातो. रक्ताभिसरणाला स्पार्क मिळाल्या कारणानं टॉप टू बॉटम एक वेगळं चैतन्य, वेगळा नूर चेहऱ्यावर येतो आणि तुमचा आनंद वाढतो, तुमचं हे वाढते, एनर्जी वाढते, तुमची कॅपॅसिटी वाढते. तुम्ही जर दररोज 5 मिनटं ओंकार केले तर ऑफिसमधनं किती दळून या तुम्हाला दमल्यासारखं वाटणार नाही. आणि आता बघा तुम्ही 3 ओंकार केलेले आहेत, अजून तुम्ही 5-10 मिनटं जरी बसला तर तुम्हाला एक्झर्शन येणार नाही. असो तर आता हे जे 3 ओंकार आहेत ते मी कंठस्थानातले 3, ललाटस्थानातले आणि ब्रह्मस्थानातले 3 ओंकार करून दाखवतो. हे ललाटस्थानातले जे ओंकार आहेत हे नाकातले ओंकार आहेत आणि ब्रह्मस्थानातले ओंकार आहेत हा फुल साऊंड आहे आणि त्या साऊंडमध्ये शिट्टी आहे गेली ती शांतपणा नाही का. आता मी हे 3 ओंकार करून दाखवतो आणि एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो.
हे कंठस्थानातले ओंकार झालं. आता ललाटस्थानातले ओंकार आहे का? शिटेगल आली आली टाळे वाजवा. व्हेरी गुड. तर ही जी शक्ती आहे ही ओंकार शक्ती आहे. आणि आता आपण काय करतो, ओंकार केले, स्वयंपाक तयार केला, व्हायब्रेशन निर्माण केल्या, त्या सेवन कराव्या लागतात, ती शक्ती धारण करून घ्यावी लागते. म्हणून ही जी आपली दोन हात आहेत हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेक न्यूट्रल, आणि ही जी अंगठी आहेत हे जस्ट एकमेकाला टच करायचे. जसा स्कूटरचा प्लग असतो, ज्याला अंतर जास्त झालं तरी स्पार्क येत नाही, चिकटला तरी स्पार्क येत नाही, तो व्यवस्थित डिस्टन्स लागतो, तरी जस्ट हे जे उंचट आहेत नाकासमोरचे ते जस्ट टच करायचे आणि ज्ञानेश्वर मुद्रा घ्यायची. आणि ह्या ज्ञानेश्वर मुद्रेमध्ये आपण हृदयस्थानातले ओंकार करायचे, नाभिस्थानातले ओंकार करायचे. नाभिस्थानामध्ये जसा शर्ट हा ह्याचा वाजतो, तंबोरातला वाजतो, त्या पद्धतीनं तुमचा आवाज आला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे मांजर गुरगुरतं त्या पद्धतीप्रमाणे तो आवाज आपल्या हृदयस्थानात आला पाहिजे. मी 3 ओंकार करून दाखवतो, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. ह्या पद्धतीनं 3 ओंकार करा. 2 मिनटं असंच बसा. ह्याच्यामध्ये फक्त एक कंडिशन आहे की हे जे कोपरे आहेत हे बॉडीला चिकटवायचे नाही. ज्ञानेश्वर मुद्रेमध्ये कोपरे ताट पाहिजेत, जस्ट टच पाहिजे, बोटं एकमेकाला मिळलेली पाहिजेत, डावा हात खाली पाहिजे, उजवा हातवर पाहिजे. आणि शांतपणे तुम्ही ओंकार करा. 2 मिनटं बसा, तुम्ही टेन्शन फ्री जीवन जगा. आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही 6 महिने जर ओंकार केले तर कुठलाही विकार राहणार नाही, तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तुमचं जीवन हॅपीनेस होईल. आता हे जीवन तुम्ही जगत असताना तुम्ही म्हणता आम्ही ओंकार करतोय की, मग आम्हाला गुण काय येत नाही. तर एक गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. एक राजा होता आणि राजा हा श्रीराम जयराम जय जयराम जप करत होता. आणि त्या राजाला प्रॉब्लेम होता की 2-3 वर्ष झालं मी जप करतोय, मला काहीच फरक वाटत नाही. तर एक सत्पुरुष आले आणि ते आपल्या राज्यात आले. म्हटल्यानंतर त्यांना आपल्या राजवाड्यात बोलवलं आणि त्यांचा सत्कार केला. आणि राजा सांगितलं, राजा त्यांना प्रश्न केला की मी गेले बरेच वर्ष श्रीराम जयराम जप करतोय, मला फरक पडत नाही. ते म्हणले, हे राजा, तू मनापासून करतोय, सगळं करतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या आश्रमामध्ये मी तुला हे कारण सांगतो. राजा प्रधानाला घेतलं, राजा त्यांच्या आश्रमात गेला. आश्रमात गेल्यानंतर स्वारी अशी आसनावर बसलेली होती. समोर राजा आणि प्रधान बघितल्यानंतर त्याच्याबरोबर शिपाई होते. आणि ह्या सत्पुरुषाने राजाला सांगितलं, ह्याला प्रधानाला सांगितलं की राजाला अटक करा. ते प्रधान आणि शिपाई बघायला लागले, अरे हा कोण सांगणार राजाला अटक करा म्हणून. शेवटी राजा खवळला आणि प्रधानाला हुकूम केला की त्या सत्पुरुषाला अटक करा. 1 मिनिटात त्याच्या दंडाला धरलं आणि सत्पुरुषानं सांगितलं, माफ करा राजा. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या प्रजेनं तुम्हाला राजा म्हणवलं आणि तुम्हाला राज्य सुरळीत चालण्यासाठी अटक करायचा अधिकार हा तुम्हाला दिला. तुम्ही तो अधिकार तुमच्या प्रधानाला दिला आणि प्रधानानं शिपाईकडनं मला अटक केली. ही कृती घडली.
मी म्हटल्यावर नाही घडलं. ह्याचं कारण तो अधिकार मला दिलेला नाही आहे. तुम्हाला जनतेनं तो अधिकार तुम्हाला दिला आहे. तसं माझ्या गुरुनं ओंकाराचा अधिकार, मंत्राचा अधिकार मला दिला आहे. तो आज मी तुला देतो आणि माझ्याबरोबर तू श्रीराम जयराम जप कर. आणि त्यानं 5 वेळेला श्रीराम जयराम जप केला आणि तो मला समाधान वाटलं. तसं हे विरजण द्यावं लागतं. म्हणजे तुम्हाला श्रीखंड खायला मिळतं, दही खायला मिळतं, लोणी खायला मिळतं, तूप खायला मिळतं आणि तुपात तळलेले चांगली भजीसुद्धा खायला मिळतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ही शक्ती कोणीतरी द्यावी लागते. तर ही शक्ती आज मी तुम्हाला मॅडमच्या शुभमुहूर्तावर आणि त्यांच्या बड्डेच्या आठवणीसाठी म्हणून ही शक्ती चिले महाराज आणि दादा महाराज दिली. मी तुम्हाला देतो. माझ्याबरोबर 3 ओंकार करा आणि मला प्रॉमिस द्या की 5 मिनिटं आम्ही आयुष्यात दररोज बसून आम्ही ओंकार करू. मंजूर? चला खरा 3 ओंकार करून आपण विसर्जन करूया. 3 ओंकार करायचे, नृसिंहचे 3 ओंकार. जय हिंद जय महाराष्ट्र करूया आपण. चला स्टार्ट. मोठ्यांदा म्हणायचे. रिसिविंग बसा आणि हृदयस्थानात 3 ओंकार करा. मांजर गुरु तसाच आवाज काढा. प्रॅक्टिस करा, मिळून जाईल. स्टार्ट. तसंच 2 मिनिटं शांत बसा. मंगलमूर्ती मोरया म्हणा. मोरया. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने भाषण ऐकून घेतलं. मॅडमने मला चान्स दिला. त्यांच्या या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर माझी एक आणि आपल्या सगळ्यांची आठवण म्हणून त्यांना मी हा सुगंधी अत्तर हे प्रेझेंट देतो. त्यांची अशीच कीर्ती अत्तराप्रमाणे वाढव हा त्यांना आशीर्वाद देऊन माझे 4 शब्द बंद करतो. साईनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ओंकार साधना, ओंकाराचे वेगवेगळे प्रकार आणि आयुष्यातलं त्याचं महत्त्व आपण खूप सुंदर शब्दात आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खरं तर आभार मानण्या इतकं परकं इथं कुणीच नाही, पण मनातल्या भावना, कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे आणि त्यासाठी मी आमंत्रित करते आहे गुरुबंधू शैलेश पुरोहित सरांना. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणवम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धये. आज या ठिकाणी जे संस्कृत श्लोक आपल्या पूर्वसुरींनी श्रेष्ठ आचार्यांनी रचलेत त्याची अनुभूती यावी असंच हे अधिवेशन घडलेलं आहे. आपण सकाळपासून बघत आहोत. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु महाराजांना जीवकारक आणि वृद्धिकारक म्हणलं जातं. तसे आपले हे मान्यवर गुरुजन आहेत जे आम्हा अभ्यासकांसाठी आमच्या अभ्यासाची वृद्धी करण्यासाठी, आमच्या या अभ्यासाचा जीव वाढवण्यासाठी ह्यांचे मोल एक एक शब्द आणि एक एक वाक्य अतिशय अनमोल आहेत. त्यामुळे हे आभार प्रदर्शनाचं कार्य मला मिळालं याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर जोशी मॅडम यांचे आभार मानतो. आज उपस्थित सर्व मान्यवर भगरे गुरुजी, दोन्ही जकातदार सर उभयता, चंद्रकांत दादा शेवाळे, केंजळे मॅडम, शहा सर, पुरोहित सर, दवे सर, चांदोडकर सर, शाह मॅडम, सहस्रबुद्धे सर, बेलसरे मॅडम, बुधवंत सर, पोद्दार मॅडम, सेनगुप्ता सर, शेवटच्या सत्रामध्ये जोशी सर, मारकर सर, उदयराज साने सर, या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींची अतिशय उपयुक्त ठरणारी अशी ज्योतिषशास्त्राची जी मांडणी होती ती आज आपण सगळ्यांनी अनुभवली. याबद्दल मी आणि सर्व इथे उपस्थित असलेले अभ्यासक नक्कीच आपले आभारी नाही तर ऋणी आहोत.
ही आमची सर्वांची अपेक्षा आहे, जी मी या ठिकाणी सर्व अभ्यासकांच्या तर्फे व्यक्त करीत आहे. तसेच श्री ज्योतिष संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, कार्याध्यक्ष आणि विशेषतः आमच्या सूत्रसंचालिका यांनी हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रीतीने पुढे नेला आणि आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केलात. याबद्दल उपस्थित सर्व मान्यवर, सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांना मी वंदन करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपणास 2 मिनिटं विनंती आहे. मी शांतिमंत्र म्हणतो, मग कार्यक्रमाची आपण सांगता करूयात. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम तन्मामवतु तन्मामवतु. ओम भक्तारं शांति शांति शांति. धन्यवाद. आभारी आहे.